नमस्कार. जमलेल्या सर्व भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकारी, कर्मचारी व वसाहतवासियांचे हार्दिक स्वागत. आज आपल्या भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातून सेवानिवृत्त होणारे अधिकारी श्री सुनील केरप्पा टाकळीकर, अधीक्षक अभियंता. टाकळीकर साहेब यांनी 32 वर्ष 6 महिने आपली सेवा पूर्ण करून आज रोजी सेवानिवृत्त होत आहेत. टाकळीकर साहेब यांचा जन्म 22 जून 1967 रोजी लक्ष्मी टाकळी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथे झाला. त्यांनी त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण SV जोशी हायस्कूल, डोंबिवली येथून पूर्ण केले. त्यांनी पुढील 11वी व 12वीचे शिक्षण SIS म्हणजेच साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी, मुंबई येथून पूर्ण केले. लहानपणापासूनच अभ्यासात तल्लख बुद्धिमत्ता असलेले टाकळीकर साहेब यांनी त्या काळात IIT मुंबई येथे प्रवेश मिळवला व मेकॅनिकल विषयात अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. BTechची डिग्री मिळवल्यानंतर सन 1992 मध्ये तत्कालीन MSCB व सध्याच्या महाजनको कंपनीमध्ये त्यांनी अभियंता म्हणून नोकरीस सुरुवात केली. सुरुवातीला महानिर्मितीमधील सर्वात मोठे असलेले चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात पोस्टिंग देण्यात आली. तेथे त्यांनी 210 मेगावॅट API व त्यानंतर बॉयलर API म्हणून PCR विभागात सेवा दिली. सन 1998 मध्ये त्यांनी चंद्रपूर येथून प्रमोशन व बदली ही सहाय्यक अभियंता म्हणून परळी औष्णिक विद्युत केंद्रात झाली. परळी येथे देखील त्यांनी PCR विभागात 210 मेगावॅट संचांमध्ये कामास सुरुवात केली. त्यांनी PCR इंचार्ज म्हणून नवीन जबाबदारीही मिळाली. परळी येथे तब्बल 12 वर्ष सेवा दिल्यानंतर श्री सुनीलजी टाकळीकर साहेब यांची बदली ही भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात उपकार्यकारी अभियंता म्हणून झाली. भुसावळ येथे त्यांनी 500 मेगावॅट संचांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. PCR इंचार्ज म्हणून संच क्रमांक 4 येथे त्यांनी केलेले कार्य अतिशय उत्कृष्ट आहे. 2016 मध्ये कार्यकारी अभियंता म्हणून त्यांचे प्रमोशन व बदली ही चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात झाली. चंद्रपूर येथे संच क्रमांक 8, संच क्रमांक 9, 500 मेगावॅट संच येथे शिफ्ट इंचार्ज म्हणून देण्यात आले. 210 मेगावॅटमध्ये देखील चंद्रपूर येथे त्यांनी काही काळ काम केलेले आहे. सन 2023 मध्ये श्री टाकळीकर साहेब यांची बदली ही भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात झाली. भुसावळ येथे 500 मेगावॅट संच शिफ्ट इंचार्ज म्हणून त्यांना देण्यात आले. सन 2024 डिसेंबर महिन्यात साहेबांचे प्रमोशन हे अधीक्षक अभियंता म्हणून झाले व सध्या ते अधीक्षक अभियंता ऑपरेशन म्हणून कार्यरत आहेत. टाकळीकर साहेब यांच्या सेवेबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी त्यांची संपूर्ण सेवा ही विना अपघात पूर्ण केली व त्यांची 32 वर्षापेक्षा जास्त काळ ही PCR मध्येच पूर्ण सेवा झाली. अनेक वेळा आलेले इमर्जन्सीज त्यांनी अतिशय संयमाने हाताळल्या व आपले संच बंद पडण्यापासून वाचवले. स्वभावाने अतिशय मितभाषी व चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज असणारे टाकळीकर साहेब खूप प्रेमळ व नेहमी मदतीला धावून येणारे आहेत. त्यांच्या कामाबद्दल आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा प्लांटमध्ये काही कारणास्तव इमर्जन्सी येत असत तेव्हा अतिशय शांत मनाने आलेल्या प्रॉब्लेमला योग्य प्रकारे हाताळतात. त्यांच्या सहकार्यांना देखील जेव्हा टाकळीकर साहेब ड्युटीवर असताना एक वेगळाच आधार वाटत असे. टाकळीकर साहेब एकमेव असे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी जॉईनिंगपासून त्यांचा सेवानिवृत्तीपर्यंतचा संपूर्ण काळ हा ऑपरेशनमध्येच पूर्ण केला. श्री सुनीलजी टाकळीकर साहेब यांच्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर त्यांचे आईवडील हे शेतकरी असून वडील हे पारंपरिक पादत्राणे बनवण्याचे काम त्यांच्या मूळ गावी लक्ष्मी टाकळी येथे करत असत.
टाकळीकर साहेबांनी लहानपणापासूनच आपले शिक्षण त्यांचे वडील भाऊ मारुतीराव टाकळीकर व रामचंद्र टाकळीकर यांच्याकडे राहून पूर्ण केले. श्री टाकळीकर साहेब यांचे लग्न डिसेंबर 1996 रोजी सौ राणी टाकळीकर मॅडम यांच्याशी पंढरपूर येथे झाले. टाकळीकर साहेबांना या महानिर्मितीच्या प्रवासात भक्कम व प्रेमळ अशी साथ लाभली ती राणी मॅडम यांची. साहेबांचा स्वभाव जेवढा शांत व संयमी तसेच राणी मॅडमचा देखील स्वभाव अतिशय शांत. आपल्या या वसाहतीत हे दाम्पत्य अगदी रमून गेलेले होते. येथे होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होणारे हे कुटुंब आहे. या दाम्पत्याला 2 मुली असून मोठी मुलगी सोनल हिने IT विषयात अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून सध्या ती अमेरिकेमधील नॉर्थ ईस्ट युनिव्हर्सिटी येथे MS शिक्षण पूर्ण करत आहे. श्री टाकळीकर साहेब यांची दुसरी मुलगी गौरी हिने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेले असून ती सिमेन्स डिजिटल या पुणे स्थित कंपनीमध्ये कार्यरत आहे. टाकळीकर साहेबांना पर्यटनाची देखील खूप आवड असून त्यांनी विविध पर्यटन स्थळी देखील आपल्या पर्यटनाचा आनंद घेतलेला आहे. साहेबांनी पुणे येथे स्वतःचे घर बांधलेले असून ते सेवानिवृत्तीनंतर तेथे स्थायिक होणार आहे. असे बुद्धिमान, मितभाषी, हसतमुख श्री सुनील केरप्पा टाकळीकर साहेब अधीक्षक अभियंता यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी आपण अधीक्षक अभियंता श्री टाकळीकर साहेब यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी एकत्रित आलेलो आहोत. टाकळीकर साहेबांबद्दल सांगायचं झालं तर टाकळीकर साहेबांनी आपली पूर्ण सर्व्हिस ही पूर्ण ऑपरेशनमध्ये काढलेली आहे. लोक म्हणतात की ऑपरेशनला काम करणं अवघड आहे, ऑपरेशनमध्ये शिफ्ट ड्युटी असतात, नाईट असतात, परंतु मला वाटते ऑपरेशनमध्ये एवढ्या वर्ष सर्व्हिस काढलेले टाकळीकर साहेब हे एकमेव उदाहरण आहे की ज्यांनी 32 वर्ष ऑपरेशनमध्ये काढलेले आहेत. टाकळीकर साहेबांचा माझा परिचय हा भुसावळला आल्यापासूनचा नव्हे तर परळी 60पासून त्यांचा मला परिचय आहे. टाकळीकर साहेबांचा स्वभाव अतिशय शांत, संयमी, कितीही इमर्जन्सी येवो इमर्जन्सी अतिशय शांतरित्या हाताळणे अशी त्यांची एक मुख्य भूमिका असते कधीही, आणि ते त्यांनी आपल्या 32 वर्ष सर्व्हिसमध्ये पाडलेली आहे, पूर्ण केलेली आहे. त्यांचं कुटुंबही चांगलं वेल सेटल्ड आहे आणि यानंतर ते सेवानिवृत्तीनंतर त्यांचं जे आयुष्य आहे तेही सुखानं, समृद्धीनं, भरभराटीनं काढतील अशी मला अपेक्षा आहे. मी त्यांना पुनश्च एकदा त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपवतो. नमस्कार, मी सौ राणी सुनील टाकळीकर. आज माझे पती टाकळीकर साहेब प्रदीर्घ सेवा करून आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा असा स्वभाव आहे की खूप शांत स्वभावाचे आहेत आणि त्यांना फक्त अभ्यास किंवा वाचन आणि प्लांटबद्दलची माहिती अभ्यास करणं किंवा ह्या गोष्टीत जास्त रस आहे अभ्यास करण्यात. त्यांच्या ड्युटीबद्दल बोलायचं झालं तर त्यांना स्वतःच्या ड्युट्या तर करतातच, त्या करतच होते, पण त्यांचा असा स्वभाव आहे की दुसऱ्यांच्या अडीअडचणीमध्ये स्वतःची अडचण त्यांनी कधीच म्हणजे घरातली अडचण कधी त्यांनी पाहिली नाही आणि दुसऱ्यांच्याही त्यांनी ड्युट्या म्हणजे करत राहिले आणि शिफ्ट ड्युटीमध्ये जवळजवळ एक दिवशी 3 ड्युट्या 24 तास त्यांनी ड्युट्या केल्या. त्यामुळं मला थोडासा त्याचा म्हणजे मी नाराज राहायचे, पण तो त्यांचा स्वभाव आहे आणि त्या स्वभावामुळेच माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. या महानिर्मितीच्या सर्व्हिसमुळे आम्हाला एक चांगल्या पद्धतीचं आयुष्य जगायला भेटलं आणि आम्ही आमच्या दोन्ही मुलींना उच्च शिक्षित करू शकलो आणि भुसावळसारख्या किंवा परळीसारख्या छान ठिकाणी म्हणजे आम्हाला राहायला वास्तव्यास मिळालं. बिल्डिंगमधले किंवा सेक्टरमधलेही आमचे सहकारी किंवा माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी, नंतर महिला मंडळ आहे इथले अभिरुची महिला मंडळ, त्याच्यामुळेही माझे खूप साऱ्या मैत्रिणी झाल्या
आणि त्यामुळे एक कुटुंब म्हणून असं एक भुसावळ मला माझ्यासाठी वाटत होतं. सेवानिवृत्ती आता सेवानिवृत्तीच्या या काळानंतर आम्ही या सर्व्हिसमुळे जे पुण्यात घर घेऊ शकलो तिथं आम्ही वास्तव्यास जाऊ. नमस्कार, मी सुनील टाकळीकर, महानिर्मिती कंपनीमध्ये यापूर्वीच्या MSCB या कंपनीमध्ये मला एक संधी मिळाली काम करण्याची. ते माझं मी भाग्यच समजतो. इथे ड्युटी करत असताना मला वरच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य, मार्गदर्शन भेटले. त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. इतकी वर्ष सेवा करत असताना माझे जे सहकारी आहेत आणि अधिकारी यांच्याकडून मला भरपूर काही शिकायला मिळाले आणि म्हणजे त्यांचे उपकारच आहेत माझ्यावर. तर ही ड्युटी करण्यात मला खूपच आनंद मिळाला, भरपूर काही शिकायला मिळालं आणि ह्या महानिर्मिती कंपनीमुळेच मला माझ्या मुलींचं शिक्षण कंप्लीट करता आलं. माझ्या जीवनात स्थैर्य आलं. मला MSCBमध्ये महाजनकोमध्ये काम करतो म्हणून मला इज्जतही समाजात भेटली. तर ह्या महानिर्मिती कंपनीमध्ये इतकी वर्षी सेवा करून रिटायर होताना मला प्रथमतः ज्यांचा धन्यवाद मानावे लागतील असे माझे आईवडील, की ज्यांनी मला जन्म दिला आणि शिकवलं की कसं तू वागायचं, चांगलं वागून नोकरी करा, शिक्षण घे. त्याच्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी शिकलो आणि मला भावांनी साथ दिली. त्यांनी त्यांच्याकडे राहू देऊन मला शिक्षण दिलं आणि त्याच्यामुळे भावांच्या सहकार्यामुळे मला, माझे वडील भाऊ दोन्ही त्यांच्या सहकार्यामुळे मी शिक्षण कंप्लीट झालं आणि मला कंपनीमध्ये नोकरीला लागलं महानिर्मिती. तर त्यांचेही माझ्यावर अगणित उपकार आहेत. तर ते कायम माझ्या स्मरणात राहिले त्यांचे उपकार, आईवडिलांचे, वडील बंधूंचे. तसेच मला पूर्ण हे जीवन प्रवासात या सर्व्हिस पिरियडमध्ये मला माझ्या पत्नीने खूप साथ दिली. मी रात्री अपरात्री कधी डबल ड्युट्या कराव्या लागत होत्या. तर तिने काही घरी प्रॉब्लेम असताना, मुली आजारी असतानाही रोट्यात प्रॉब्लेम म्हणून मला ड्युट्या कराव्या लागल्या, तर तिने सांभाळलं. ह्या सर्व्हिस पिरियडमध्ये मला माझे अधिकारी जसे आव्हार साहेब, त्याच्यानंतर आलेले आपले मुख्य अभियंता बधाने साहेब आणि आताचे श्री मोराळे साहेब यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. तसेच श्री भगत साहेब DYC आणि आमचे श्री कुंभार DYC साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य मला लाभलं. तसेच माझे इतर अधिकारी सहकारी यांनी मला भरपूर सहकार्य केलं. मी निश्चित त्यांचा कायम ऋणी राहीन.